हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजची व्हिडिओ ही काही रेसिपी वगैरे काहीच नाही आहे, ना काही स्क्रिप्टेड आहे. आजची व्हिडिओ ही निव्वळ माझी 5 ते 6 मिनिटांची असणारी बडबड आहे. त्याचं कारण काय आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळात नक्की सांगते. पण आज मी इतकी खुश असल्यामुळे मला माझ्या फीलिंग्स तुमच्यासमोर एक्सप्रेस करायच्या आहेत आणि म्हणून आजची मी ही व्हिडिओ बनवला आहे. तर झालं असं आहे की मला माझं फर्स्ट ब्रँड कोलॅबोरेशन आलं आहे आणि त्याच्यामुळे मी खूप खुश आहे. अ, आज डेली तडका या पेजला जवळ-जवळ 4 महिने झाले. Instagramवर थोडेसे जास्त झाले, कारण Instagramवर मी आधी हा पेज स्टार्ट केला होता आणि ठरवलेलं की बघू Instagramवर कसं रिस्पॉन्स येतोय, लोकांना आपलं व्हिडिओज, रील्स वगैरे आवडतात की नाही, त्यानुसार मग आपण YouTubeवर स्टार्ट करूया. तर Instagramवर मला खूप छान प्रतिसाद लोकांनी दिला आणि त्याच्यानंतर मग मी ठरवलं की आपण YouTubeवर सुद्धा हे चॅनल चालू करूया. आणि खरं सांगू, मी बिलकुल एक्सपेक्ट केलं नव्हतं, की 6 महिने तरी कंप्लीट झाल्याशिवाय मला काही ब्रँड कोलॅबोरेशन्स वगैरे येणार, कोणी ब्रँड मला अप्रोच करणार. 6 महिने तरी मी बिलकुल एक्स्पेक्टेशन्स ठेवले नव्हते. एकदा 6 महिने झाले, की मग मला वाटलं, की मे बी येतील ब्रँड्स किंवा आपण मग समोरून अप्रोच करूया, असं मला वाटलेलं. पण 4 महिन्यातच मला माझं फर्स्ट ब्रँड कोलॅबोरेशन आलं, त्यामुळे मी खूप, खूप, खूप खुश आहे. आणि हे ॲक्चुअली ब्रँड मला लास्ट वीकमध्ये या ब्रँडने मला अप्रोच केलं होतं. पण त्यांना व्हिडिओ ना हा 2-3 दिवसमध्येच पाहिजे होता. तर मी त्यांना सांगितलं, की मी कॉर्पोरेट एम्प्लॉयीसुद्धा आहे. तर 2-3 दिवसात तर मला पॉसिबल नाही आहे. कारण जेव्हा त्यांनी मला अप्रोच केलं होतं, तेव्हा काहीतरी ट्यूसडे वगैरे होता. आणि त्यांना जो व्हिडिओ हवा होता बनवून, तो थर्सडे आणि फ्रायडेपर्यंत हवा होता. तर मी त्यांना सांगितलं, की कॉर्पोरेट एम्प्लॉयी असल्यामुळे मला तर जमणार नाही, की मी लगेच 2-3 दिवसात देईल. पण मी ट्राय नक्की करेल, पण मी प्रॉमिस नाही करू शकत. तर मी त्यांना सांगितलं, की वीकेंड आला, की तुम्हाला मी नक्की बनवून देईल. आणि आज वीकेंड असल्यामुळे मी त्यांचं जे प्रॉडक्ट त्यांनी मला दिलंय, ते मी शूट करणार आहे. पण त्याच्या अगोदर असं वाटलं, की फर्स्ट माझं एक्सप्रेशन, माझं रिएक्शन हे मी नक्कीच कॅप्चर करून तुमच्यासमोर माझी फीलिंग्स एक्सप्रेस करावी. अ, कसं आहे ना, की जेव्हा तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी मेहनत करतात, एफर्ट्स टाकतात, तर किती म्हणजे आणि त्याचं फळ आपल्याला भेटलं तर किती मजा येते. मेहनत का फल मीठा होता है बोलतात ना. तर चला आपल्या एफर्ट्सला फळ भेटतंय. आपली जी मेहनत आहे ती म्हणजे लोकांना दिसते आणि लोकांना ती आवडत आहे. तर हे बघून खूपच बरं वाटतं. आणि तशीच माझी आज काहीतरी फीलिंग आहे, की मला तसंच काहीतरी म्हणजे माझ्या एफर्ट्सला फळ मिळाल्यासारखं मला वाटत आहे. तर जेव्हा या ब्रँडने मला अप्रोच केलं होतं, तर मला पहिली गोष्ट खरंच माहिती नव्हतं, की वर्क फ्लो कसा असतो. कारण फर्स्ट टाईम मी करते आणि याच्या अगोदर कधी केलंच नाहीये. सो त्यांना कसा रिस्पॉन्स द्यायचा, अ, कारण कधी-कधी ना स्क्रिप्ट आपल्याला त्यांच्या अकॉर्डिंग पण बनवावी लागते. तर हे सगळं कसं करायचं? मग म्हणजे खूप सारे प्रश्न डोक्यात होते त्या टायमाला. आणि मग आपल्याला निगोशिएशन्स करायचे असेल अमाउंटमध्ये, जे ते अमाउंट सांगतील आणि तुम्हाला असं वाटेल, की मे बी ही अमाउंट कमी आहे, तर ते निगोशिएशन्स आपण कसे करायचे? हे सगळं मी आज माझ्या फर्स्ट ब्रँड कोलॅबोरेशनमधून शिकली. तर ज्या ब्रँडने मला अप्रोच केलं ना, ती ब्रँड आहे गिमी मिची करून. मी त्यांचे प्रॉडक्ट्स वगैरे तुम्हाला दाखवेल, की मला कशावर व्हिडिओज बनवायचे आहेत. तर या ब्रँडने मला लास्ट वीकमध्ये अप्रोच केलं होतं. गिमी मिची ही जी ब्रँड आहे ना, ती इंडियन बेस्ड ब्रँड आहे. which offers you authentic, क्विक कुकिंग कोरियन स्टाईल रॅमेन. आणि याचे व्हेज आणि नॉन-व्हेज दोन्ही प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत. तर मी तुम्हाला आता दाखवते, की काय प्रॉडक्ट्स आहेत. मी सुद्धा जे त्यांनी मला पाठवलं होतं कुरिअर करून, तर ते मी अजून सुद्धा ओपन नाही केलंय. मला असं हवं होतं, की मी माझी फर्स्ट रिएक्शन कॅप्चर करेल आणि तेव्हाच हे प्रॉडक्ट त्यांचं ओपन करेल. तर मी अजून ओपन नाही केलंय. मी तुमच्यासमोर आता ते ओपन करते, की याच्यात नक्की आहे काय-काय. तर हे त्यांनी मला त्यांचं प्रॉडक्ट पाठवलंय कुरिअर करून. तर बघूया आता याच्यात काय-काय आहे. ओके. सो हे त्यांचं बॉक्स आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांचे प्रॉडक्ट्स पाठवलेत. तर आता आपण हे सुद्धा ओपन करूयात. कसं करायचंय? ओके. तर आता मी हे ओपन करते. एक मिनिटं. एक-एक मी यांचं प्रॉडक्ट काढते. तर तर सगळ्यात पहिलं हे त्यांनी अप्रिसिएशन कार्ड दिलंय, की आम्ही तुम्हाला सिलेक्ट करतोय ॲज अ ब्रँड कोलॅबोरेटर आणि
वेलकम टू आवर क्लब असं काहीसं मेसेज आहे. त्यानंतर त्यांनी मला असे टोटल 4 त्यांचे कोरियन रॅमेनचे प्रॉडक्ट्स पाठवल्यात. त्याच्यामधला हा आहे कोरियन किमची रॅमेन. कोरियन किमची रॅमेनचे हे त्यांनी मला असे 2 पाठवल्यात. आणि कोरियन स्पायसी रॅमेन हे असे 2 पाठवल्यात. सो 2 किमची रॅमेन आणि 2 स्पायसी रॅमेन. आणि हे ज्या प्रकारे दिसते हे तर खूप स्पायसी असणार आहे असं मला वाटतं. आणि मला खूप आवडतं स्पायसी. म्हणजे मी कोरियन रॅमेन स्पायसी असेल ना तर मला मजाच येत नाही. तर त्यांनी हे टोटल 4 प्रॉडक्ट्स पाठवल्यात. त्याचसोबत त्यांनी मला हे अजून काहीतरी बॉक्स पाठवलंय. बघूया काय आहे. ओ, रॅमेन बोल. तर हा मस्त त्याने क्यूटसा असा रॅमेन बोल पण पाठवलाय. त्याच्यामध्ये मी कोरियन रॅमेन बनवून नक्कीच खाणार. आणि लास्ट आहे हे चॉपस्टिक्स. ॲक्च्युली मला याच्याने इतकं खाता तर येत नाही. पण मी नक्कीच याच्याने प्रॅक्टिस करेल. आणि खूप मस्त अशी क्यूटशी डिझाईन बनवलं याच्यावर फ्लॉवरशी. मस्त. हे पण क्यूट आहे. हे पण मला खूप आवडलं. तर याच्याने मस्त आता मी रॅमेन बनवून खाणार. तर अशा प्रकारे त्यांनी मला त्यांचे असे प्रॉडक्ट्स पाठवले आहेत. आणि ज्याच्यावर मला आता रील शूट करायचं आहे. तर आणि हे माझं फर्स्ट ॲज अ ब्रँड कोलॅबरेटर रील असणार आहे. तर मी खूप एक्सायटेड आहे रील बनवण्यासाठी आणि प्लस हे सुद्धा टेस्ट करण्यासाठी की हे कसं लागणार आहे. कारण मी हे कधी नाही खाल्लं आहे पहिला. ॲक्च्युली मी जे खाल्लं आहे ना आतापर्यंत रॅमेन ते आपलं कोरियन व्हर्जनच खाल्लं आहे. ऑथेंटिक जे कोरियन रॅमेन असतात ना तेच मी नूडल्स खाल्ले आहेत. फर्स्ट टाईम ही आपली ॲक्च्युली इंडियन बेस्ड ब्रँड आहे. ठीक आहे, ही कोरियन ब्रँड नाही आहे. गिमी मिची ही इंडियन बेस्ड ब्रँड आहे, जी अहमदाबादच्या IIM स्टुडंट्स लोकांनी बनवलं आहे. विच ऑफर्स यू ऑथेंटिक क्विक कुकिंग कोरियन रामेन. याचे व्हेज नॉनव्हेज दोन्ही प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत अँड इट इज हॅव्हिंग हाय प्रोटीन कॉन्टेंट. तर तुम्ही सुद्धा ही नक्की ऑर्डर करा. गिमी मिची ही ब्रँड तुम्हाला फ्लिपकार्ट, ॲमेझॉन सगळ्यांवरती बघायला भेटेल. तर तुम्ही सुद्धा हे इंडियन व्हर्जन याचं कसं आहे कोरियन रामेनचं नक्की ट्राय करा. आणि आता मी जाते माझी रील शूट करायला, कारण रील शूट करून पटकन मला हे खायचं सुद्धा आहे की हे कसं लागतं. तर मी खूप एक्सायटेड आहे आणि आजची माझी बडबड इथेच संपते. आणि टेक केअर, बाय. आणि माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.